Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अंतराळ तंत्रज्ञान या व्हिडिओच्या अंतर्गत आपण मंगळयान हे मिशन भारतानं कधी लॉन्च केलं, या मिशनची उद्दिष्ट काय होती, या मिशनसाठी कुठली रिवॉर्ड्स देण्यात आली, काय अचिव्हमेंट होती, या व्यतिरिक्त या मिशनवर असणारी किती पे लोड होती, प्रत्येक पे लोडचं उद्दिष्ट काय होतं, यापैकी हे मिशन आतापर्यंत वर्कआउट आहे का, किंवा या मिशनमुळे भारताला काही अचिव्हमेंट झाली आहे का, किंवा याही पलीकडे इतर राष्ट्रांशी मंगळयान किंवा मार्सच्या संदर्भात कुठली मिशन्स आहेत, त्यांचं यश कितपर्यंत आहे, या सर्वांचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम मंगळयान, ज्यालाच आपण मॉम असं म्हटलेलं आहे, मॉमचं लॉंग फॉर्म जर पाहिला, याला आपण मार्स ऑर्बिटर मिशन असं म्हटलं जातं. हे आपल्याला मार्स ऑर्बिटर्स आहे. या मार्स ऑर्बिटरवर आपल्याला एनर्जी त्याला प्रदान करण्यासाठी आपल्याला हे सोलर पॅनल दिसतात. त्याचबरोबर हे जे काही स्केलेटन दिसतं, ही जी काही मेन फ्रेम दिसते, या मेन फ्रेम बरोबर कम्युनिकेशनसाठी अँटिनाही दिसत आहेत, त्याचबरोबर आपल्याला इतर पेलोडही दिसतात. आता या मार्स किंवा ऑर्बिटर मिशनचं जे काही महत्त्वाचं उद्दिष्ट होतं ते पाहण्या अगोदर आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे भारताचं सर्वात पहिलं एक इंटरप्लॅनेटरी मिशन्स होतं, हे आपण समजून घेऊया. म्हणजे मंगळ या ग्रहावर जाण्यासाठी भारतानं 2013 मध्ये, स्पेसिफिकली जर पाहिलं 5 नोव्हेंबर 2013 मध्ये ज्या मिशनची तयारी केली ते भारताचं इंटरप्लॅनेटरी मिशन्स होतं. ऑलमोस्ट या मिशनची जे काही 2 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला होती, ती 2 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला टेक्नॉलॉजिकल ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह पण आहे. त्या व्यतिरिक्त ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी त्या मंगळावर जाण्यासाठी आपल्याला अचिव्हमेंट करणं गरजेचं होतं, याला जर आपण अर्थ जर समजलं आणि या ठिकाणी जर आपण मार्स जर संबोधला, तर आपल्याला 3 गोष्टींची गरज होती. पहिलं, हा जो काही जिओसेंट्रिक मिशन्स होतं, ज्यालाच आपण अर्थ बाउंड मॅन्युअर असं म्हटलं जात होतं, की जो काही आपण म्हणूया की स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, अर्थचा ग्रॅव्हिटेशनचा इन्फ्लुएन्स आहे, या इन्फ्लुएन्समधून बाहेर पडणं, ज्यालाच आपण नाव दिलेलं आहे की अर्थ बाउंड मॅन्युअर. ते अर्थ बाउंड मॅन्युअर केल्यानंतर आपल्याला ही जी काही ट्रान्सफर ऑर्बिट दिसते, जिलाच आपण मार्स ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं, ही क्रूज फेल ऑलमोस्ट आपल्याला सुरुवात झाल्यापासून 300 दिवस मेंटेन करणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर आपल्याला या मार्सभोवती ऑर्बिट करण्यासाठी जी 3rd फेज महत्त्वाची होती, तिला मार्शियन फेज असं म्हटलं जातं, किंवा तिलाच आपण मार्स ऑर्बिटल इंजेक्शन फेज असं म्हटलं जातं. म्हणजे या 3 फेजमध्ये आपल्याला सक्सेसफुल जाणं गरजेचं होतं, त्यांची टेस्टिंग करणं गरजेचं होतं. त्या 3 फेज कुठल्या आपण मेन्शन्स केलेलं आहे. एक, अर्थ बाउंड मॅन्युअर फेजमधून सक्सेसफुल बाहेर पडून MTT फेज, ज्याला आपण मार्शियन ट्रान्सफर ट्रॅजेक्टरी फेज असं म्हटलं जातं, आणि मार्सच्या ऑर्बिटमध्ये इन्क्लूड करणं, ज्याला आपण मार्स इन्सर्शन फेज असं म्हटलं जातं. महत्त्वाचं, भारताचं हे पहिलं इंटरप्लॅनेटरी मिशन असल्यामुळे की या ऑर्बिटचं डिझायनिंग करणं, त्याचं प्लॅनिंग करणं, त्या संदर्भातील ग्राउंड लेवलला ह्युमन पॉवर किंवा स्किल ह्युमन पॉवरचं मॅनेजमेंट करणं, आणि ऑलमोस्ट हा जर मिशन जर पाहिलं, ऑर्बिट जर पाहिलं, तर ॲव्हरेजली पृथ्वीपासून मार्सची जी काही किलोमीटरमध्ये डिस्टन्स येतं, इट इज ऑलमोस्ट नियर टू द 6 लाख किलोमीटरपर्यंत येतं. त्यामुळं या ठिकाणी कम्युनिकेशन्स या इंटरप्लॅनेटरी मिशन्समध्ये सक्सेसफुल होतंय की नाही हे पाहणं या टेक्नॉलॉजिकल ऑब्जेक्टिव्हचा उद्देश होता. दुसरी गोष्ट, ऑलमोस्ट आपण हे मिशन जर पाहिलं ते स्टार्ट झालेलं आहे
5 नोव्हेंबर 2013 पासून आणि नेक्स्ट इयरला 14 सप्टेंबर 2014ला हा जर कालावधी पाहिला तर ऑलमोस्ट नियर 300 दिवसाचा कालावधी येतो. या 300 दिवसाच्या कालावधीमध्ये या ऑर्बिटलची आपल्याला कॅपेबिलिटी चेक करणं गरजेचं होतं की ते या कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह होतंय का, अर्थ बाउंड फेजमधून कशा पद्धतीने ते बाहेर पडत आहे, मार्स ट्रॅजेक्टरी जी काही ट्रान्सफर फेज आहे त्यामध्ये कशा पद्धतीने वर्कआउट करणं, ह्या देखील गोष्टी आपल्याला चेक करायच्या होत्या. आणि तिसरी जी काही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अपेक्षित जी काही होती की त्याची कंटिंजन्सी कंडिशन्समध्ये, इमर्जन्सी कंडिशन्समध्ये आपल्याला इंटरप्लॅनेटरी मिशन्स भविष्यामध्ये कसे हाताळता येतील हे देखील पाहण्याचा उद्देश होता. त्यातील आपण या स्लाइडच्या मार्फत टेक्नॉलॉजिकली ऑब्जेक्टिव्ह आपण पाहून घेतलंय. आता दुसरं जे काही ऑब्जेक्टिव्ह होतं त्याला सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह असं म्हटलं जातं. एकदा हे मार्स ऑर्बिटर चंद्राच्या रिपीट करतोय की मार्स किंवा मंगळाच्या कक्षेमध्ये ऑर्बिट करत असताना आपल्याला त्यातील जे काही 3 पेलोड होते त्या पेलोडच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही 3 गोष्टी अनुभवायच्या होत्या. पहिली गोष्ट आपल्याला चंद्राची फीचर्स अनुभवायचे होते ज्याला आपण मॉर्फॉलॉजिकल कंडिशन्स आपण अनुभवणार होतो. तिसरी गोष्ट की या सरफेसमध्ये स्पेक्ट्रोफोटोमीटरच्या माध्यमातून कुठले मिनरल्स आहेत हेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे होते. तिसरी गोष्ट आपल्याला जे काही फोटो मिळतील चंद्राचे मिळतील, त्याचबरोबर चंद्राचे जे काही उपग्रह आहे, फोबस आहे, डिमोस आहेत, यांच्या फोटोग्राफीच्या मार्फत आपल्याला त्याचे सरफेस फीचर देखील ऑब्झर्व करायचे होते. त्याचबरोबर आपल्याला चंद्राच्या ॲटमॉस्फिअर्समध्ये जे काही न्यूरल पार्टिकल्स आहेत किंवा जे काही इतर घटक आहेत पृथ्वीचं त्यांच्याशी आपल्याला कंपॅरिझन करायचं होतं. भारताच्या दृष्टीनं हे सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह आणि टेक्नॉलॉजिकल ऑब्जेक्टिव्ह या दोन्ही ऑब्जेक्टिव्हची अचिव्हमेंट करणं हे रिअली इंडिजिनस टेक्नॉलॉजीचा अवलंब करून साध्य करणं ही एक चॅलेंजिंग गोष्ट होती. परंतु या सक्सेसफुल देशांमध्ये भारतानं मार्सवर ऑर्बिटमध्ये जाऊन सक्सेसफुली मार्स ऑर्बिट इन्सर्शन जे काही फिनोमिना थर्ड फेजचा आहे तो सक्सेसफुली आपण म्हणूया की अचिव्हमेंट केलेली आहे. ही गोष्ट भारताला नेहमीच भूषणावत असेल किंवा भूषणास्पद होती. आता वन बाय वन आपण ज्या मार्सची या ठिकाणी अभ्यास करतोय त्या मार्सबद्दल आपल्याला माहिती असणं देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण सोलर कक्षेमध्ये किंवा सोलर सिस्टीममध्ये 4th नंबरचा जर प्लॅनेट जर पाहिला तर हा मंगळ ग्रह येतो. आणि हे 4ही जे काही आपण प्लॅनेट्स म्हणतो, ग्रह म्हटलं, याला आपण टेरिटोरियल प्लॅनेट्स असं म्हटलं जातं. ज्यामध्ये बुध ग्रह आहे, ज्यामध्ये शुक्र ग्रह आहे, आपला पृथ्वी ग्रह आहे आणि चौथा मंगळ ग्रह आहे. नंतर या टेरिस्ट्रियल प्लॅनेटला ज्या ठिकाणी रॉक फीचर्स आहेत आणि जे काही गॅसियस प्लॅनेट आहे या गॅसियस प्लॅनेटला आपण जोव्हियन प्लॅनेट असं म्हटलं जातं. यामध्ये जी काही मार्जिन्स आहे या मार्जिनला आपण ॲस्टेरॉइड बेल्ट हे या ठिकाणी नमूद करतो. हे सर्वांना माहीत असेल असे मी कल्पना करतो. आता या 4th पोझिशनला जाण्या अगोदर आपल्याला हा प्लॅनेट लाल प्लॅनेट का संबोधला जातो, कारण या प्लॅनेटच्या मंगळ प्लॅनेटच्या रॉक्समध्ये जे काही आयर्न आहे त्याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला जो काही कलर मिळतो तो या फेरस ऑक्साईडमुळे मिळतो. ही एक पहिली गोष्ट आहे. आणि त्याच्याशी रिलेटेड जी काही डस्ट आपल्या चंद्राच्या पृष्ठभागावर दिसते ती डस्ट देखील या चंद्राला लाल कलर देण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून हा जो काही मार्स आहे ज्या ठिकाणी मी चंद्र हा उल्लेख केला तो थोडासा करेक्शन्स करा, मला त्या ठिकाणी मंगळ हा ग्रह नमूद करायचा होता. तर मंगळ हा ग्रहावर त्या रॉकमधील असणाऱ्या आयर्न घटकाचं रस्टिंग झाल्यामुळे आपल्याला फेरस ऑक्साईड जे काही निर्माण होतं तो फेरस ऑक्साईड मंगळ या ग्रहाला लाल कलर देण्यासाठी रिस्पॉन्सिबल घटक म्हणून आपण पाहिला. या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं आपल्या पृथ्वीला 1 नॅचरल मून याला चंद्र संबोधलं जातं त्याच पद्धतीनं आपल्याला या मंगळ ग्रहाला देखील 2 मून्स आहेत. त्यातील एक मून याला फोबोस असं म्हटलं जातं आणि दुसरा जो काही मून आहे त्याला डेमोस असं म्हटलं जातं. आता या दोन्ही मूनची जर आपण खासियत पाहिली मंगळाच्या संदर्भातील तर हा फोबस ऑलमोस्ट 6000 किलोमीटरच्या चंद्र आपल्या मार्स किंवा मंगळाच्या पृष्ठभागापासून दिसून येतो, म्हणून याला आपण इनरमोस्ट प्लॅनेट असं म्हटलं जातं.
आणि जो काही डेमोस आहे हा ऑलमोस्ट या मंगळाच्या पृष्ठभागापासून 24,000 किलोमीटरच्या ऑर्बिटमध्ये आपल्याला तो रिव्होल्युशन करताना दिसून देतो. त्यामुळे याला आपण आउटर मोस्ट प्लॅनेट असं म्हटलं जातं. आणि कम्पॅरेटिव्हली जर याची जर आपण साईज जर पाहिली तर हा याचा ओव्हरऑल जो काही व्यास दिसतो आपल्याला एक 24 किलोमीटरच्या दरम्यान दिसतो, तर डेमोचा जर व्यास दिसतो तर आपल्याला ऑलमोस्ट हा एक 12 किलोमीटर या दरम्यान दिसतो. म्हणजे दोघांचंही जे स्टडी जर केला जातो, जे काही सौरमालेतील टेरिस्ट्रियल प्लॅनेट जे काही आहेत आणि जुवियन प्लॅनेट आहे यांच्यामध्ये जो काही आपल्याला रॉकचा पोर्शन दिसतो आपण त्याला ॲस्टेरॉइड बेल्ट असं म्हटलं जातं. आणि फोबस आणि डेमोस मे बी या ॲस्टेरॉइड बेल्टचे काही घटक, काही रॉक्स हे मंगळाच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आल्यामुळे हे मंगळाचे चंद्र बनले असतील ही या ठिकाणी आपल्याला पुष्टी मिळून जाते. आता या दोन्ही चंद्रांचा शोध हा ॲस्पर हॉल या शास्त्रज्ञानं 1877 मध्ये आपल्याला लावलेला दिसून येतो. आणखीन एक गोष्ट आपण या फोबस आणि डिमॉसच्या संदर्भात जर पाहिली तर आपल्या मार्स ऑर्बिटवर जे काही पेलोड्स होती त्या पेलोडने या मंगळाच्या पृष्ठभागापासून 6,000 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या फोबसचे फोटो घेऊन आपल्याला त्याचं एक पिक्चर देखील आपल्याला पृथ्वीवर पाठवून दिलेलं आहे. हा आपण चंद्राच्या मूनच्या संदर्भात ही माहिती आपण घेतली. नेक्स्ट माहिती जी काही आपल्याला पाहिजे आहे ती मंगळ आणि पृथ्वी या दोन ग्रहांची आपल्याला तुलना करायची आहे. ज्यावेळेस आपण मंगळ आणि पृथ्वी या दोन ग्रहांची तुलना करताना दिसतो, पहिला आपल्याला पार्ट किंवा जो काही फॅक्टर्स घ्यायचा आहे तर कम्पॅरेटिव्हली मंगळ या ग्रहावर आपल्याला कार्बन डायऑक्साईड या गॅसची मात्रा ही अधिक प्रमाणात दिसून येते. दुसरी जर गोष्ट आपण कम्पॅरिझनसाठी जर घेतली तर या ठिकाणी जो काही वातावरण आहे, जे काही गॅसेस जे काही दिसतात त्या गॅसेसची जी काही परत आहे किंवा जी काही लेअर आहे कम्पॅरेटिव्हली ती रिअल फॉर्म्समध्ये आहे ज्यावेळेस आपण पृथ्वीशी कम्पॅरिझन करतो. त्यामुळे चंद्रावर आपल्याला साधारण टेम्परेचर हे जास्तीत जास्त 20 डिग्री सेल्सिअस दिसतं, तर मिनिमम सर्वात लोएस्ट टेम्परेचर हे -156 डिग्री सेल्सिअस दिसतं. कारण हे ॲटमॉस्फिअरचं रेरिफिकेशन झाल्यानंतर या ठिकाणून गॅसचं जे काही आपण म्हणूया कम्पॅरेटिव्हली बाहेर जाणं हे इट इज इजिएस्ट फॉर्ममध्ये आपल्याला होऊन जातं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिटीचा आपल्या पृथ्वीशी मंगळाशी कम्पॅरिझन केलं जातं त्यावेळेस मंगळावर ग्रॅव्हिटेशन हे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनपेक्षा आपल्याला 1/3 या प्रमाणात देखील दिसून येतं. हाही पॉईंट आपण या ठिकाणी नमूद करूया. आणि हा 4 नंबरचा ग्रह असल्यामुळे पृथ्वी आणि सूर्य याच्यातील जर अंतर जर पाहिलं तर ऑलमोस्ट 15 करोड किलोमीटर्स येतं सेंटरपासून. त्याचबरोबर आपण सन आणि मंगळ या दोन ग्रहांचं जर अंतर पाहिलं तर ऑलमोस्ट आपल्याला हे 23 करोड किलोमीटर फ्रॉम सनच्या सेंटरपासून आणि मंगळाच्या सेंटरपासून आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट पॉईंट, आपण ज्या वेळेस मंगळ ग्रह आणि पृथ्वी ग्रह यांच्या डिफरन्समध्ये घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या पृथ्वीवर जो सर्वात मोठा व्होल्कॅनिक माउंटन्स आहे तो आपल्या USA जे काही हवाई आयलँड्स आहेत त्या हवाई आयलँड्समध्ये त्याचं नाव आपण त्याला मौना लोआ असं म्हटलं जातं. ऑलमोस्ट हा बेसपासून आपल्याला एक 10 किलोमीटर उंचीवर दिसून येतो. परंतु मंगळावर जो काही व्होल्कॅनो माउंटन्स आहे त्याला आपण ऑलिम्पियस मॉन्स असं म्हटलं जातं आणि त्याची उंची ऑलमोस्ट 26 किलोमीटर्स उंच दिसते. म्हणजे पृथ्वीवर जो काही माउंट एव्हरेस्ट दिसतो त्याच्या मोर दॅन द 4 टाइम्स आपल्याला हा ऑलिम्पियस मॉन्स आपल्या मंगळावर दिसून येतो. नेक्स्ट गोष्ट, या पृथ्वी आणि मंगळाचं कम्पॅरिझन करत असताना ज्या पद्धतीनं पृथ्वीवर दिवस हा 24 आवर्स काउंट केला जातो त्याच पद्धतीनं कम्पॅरेटिव्हली याचं जे काही रोटेशन्स आहे स्लोअर असल्यामुळे आपल्याला हा एक लेंदी डे आपल्याला मार्सवर दिसून येतो आणि त्याचा कालावधी जर पाहिला तर 24 आवर्स 37 मिनिट्समध्ये येतो. सूर्यापासून याचा अंतर जास्त असल्यामुळे 23
करोड किलोमीटर असल्यामुळे या ठिकाणी जो काही लेंथ ऑफ इयर जे काही आहे किंवा सूर्याभोवती रिव्होल्यूशन करण्यासाठी याला जे काही दिवस लागतात ते 687 लागतात, ज्या ठिकाणी पृथ्वीला सूर्याभोवती रिव्होल्यूशन करण्यासाठी आपल्याला 365 डेज लागतात, किंवा आपण 1 इयरमध्ये किती दिवस असतात त्याची लेंथ जर पाहिली तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नेक्स्ट थिंग्स, आपल्याला ॲक्सिस टिल्ट जर पाहिलं तर या ठिकाणी पृथ्वीचं ॲक्सिस ज्या भोवती ती रोटेशन करते ती 23.5 डिग्री दिसून येते, परंतु या मंगळाच्या संदर्भामध्ये हे आपल्याला टिल्टेशन 25 डिग्रीज हे आपल्याला दिसून येतं. दुसरी गोष्ट, आपल्या पृथ्वीला एकच मून आहे ज्याला आपण चंद्र असं संबोधलं जातं. तर मागच्या स्लाइड्समध्ये आपण हेही नमूद केलेलं आहे की मंगळ या ग्रहाला 6000 किलोमीटर उंचीवर फोबस आहे आणि ऑलमोस्ट 24,000 किलोमीटर उंचीवर आपल्याला डिमोस आहे. पण कम्पॅरेटिव्हली दोघांची साईज ही ऑलमोस्ट खूप छोटी आहे. ज्यावेळेस आपण पृथ्वी आणि मंगळ याचं कंपॅरिझन करतो त्यावेळेस आणखीन एक गोष्ट आपल्याला जाणवते, ऑलमोस्ट हा पृथ्वीपेक्षा आपल्याला एक हाफ साईजचा मंगळ ग्रह आपल्याला दिसून येतो. तर मंगळयान हे पाहत असताना ज्या काही बेसिक गोष्टींची परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला गरज होती ती मंगळ आणि पृथ्वी हे ग्रह, त्याची साईज, त्याचं टिल्टेशन, अंतर, सूर्यापासूनचं लागणारा दिवसाचा कालावधी, रोटेशन्स, दिवसाचा कालावधी किती आहे, सूर्याभोवती लागणारा कालावधी किती आहे, यांचं आपण कंपॅरिझन या ठिकाणी केलं. आता आपण प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत आपल्या मॉम या मिशनला, ज्यालाच आपण मार्स ऑर्बिटर मिशन असं नमूद केलेलं आहे. तर आपण पृथ्वीवरून जे काही लॉन्च केलं ते आपल्या आंध्र प्रदेशमधील नेरूल जिल्ह्यातील जे काही सतीश धवन स्पेस सेंटर्स आहे त्या ठिकाणून 5 नोव्हेंबर 2013 आपण हे लॉन्चिंग केलं. आणि जे काही मी 3 फेज सांगितल्या, ही जी काही फेज जी काही आहे याला आपण अर्थ बाउंड स्टेज असं म्हटलं जातं. नेक्स्ट जी काही फेज पाहिली आपण त्याला हेलिओसेंट्रिक फेज असं म्हटलं जातं, जी सूर्याभोवती इलेप्टिकल वे आणि नंतर हायपरपोलारिक वे, आणि थर्ड स्टेज जी काही पाहिली जी आपण ज्याला मार्स ऑर्बिटर इन्सर्शन फेज असं म्हटलं जातं. या तिन्ही फेज सक्सेसफुली कंप्लीट करून 24 सप्टेंबर 2014 आपण एक आशियातील एक नंबर 1 कंट्री म्हणून मार्सवर मीडियन अटेम्प्ट किंवा फर्स्ट अटेम्प्टमध्ये चंद्राच्या कक्षेमध्ये सक्सेसफुल जाणारा देश म्हणून ठरवून गेलो. तर ही आपण कशा पद्धतीनं आपण या मंगळ या ग्रहाच्या ऑर्बिट कक्षेमध्ये प्रवास केला ही गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली. या ठिकाणी जो काही लॉन्चर आपण यूज केला त्या लॉन्चरचं नाव आहे PSLV-C25. यातील जे काही व्हर्जन्स वापरलं ते आपण एक्सेल व्हर्जन्स वापरलं. दुसरी थिंग, या ठिकाणी या मार्स ऑर्बिटवर आपल्याला जे काही मिनरलॉजी, मॉर्फॉलॉजी, सरफेस, त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरचा अभ्यास करण्यासाठी जी काही वेगवेगळी पेलोड होती त्या पेलोडची संख्या आपल्याला 5 दिसून येते. 2013 पासून ऑलमोस्ट 2020 पर्यंत या पेलोडच्या मार्फत आपल्याला जी काही माहिती येते त्या माहितीचं स्टॅटिक्स हे आजही आपल्याकडे आहे. म्हणजे आजही हे मिशन्स आपल्याला वर्कआउट करताना दिसून येतं. तर ऑलमोस्ट आपण 5 पेलोड्स पाहणार आहोत. प्रत्येक पेलोडचं वैशिष्ट्य काय होतं आणि त्याचा सक्सेस रेशो काय आहे किंवा पेलोडने आत्तापर्यंत आपल्याला कुठल्या इमेज किंवा माहिती दिली हेही हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, आपण यातील पहिला जो काही मॉममधील किंवा मार्स ऑर्बिटल मिशनमधील महत्त्वाचा घटक जो काही पाहणार आहोत तो आपण कशा पद्धतीनं या मार्सवर जाण्यासाठी कुठल्या फेजेस वापरल्या. तर या ठिकाणी आपल्याला काही बेसिक गोष्टी अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी भारतातील श्रीहरिकोटामध्ये जे काही 5 नोव्हेंबर 2013 हे मिशन स्टार्ट केलं तर ऑलमोस्ट PSLV-C25 या रॉकेटच्या माध्यमातून आपण हा मार्स ऑर्बिटर हा ज्याला आपण EPO म्हटलं जातं, ज्याला अर्थ पार्किंग ऑर्बिट असं म्हटलं जातं, या अर्थ पार्किंग ऑर्बिटसाठी आपण याची जी काही पेरिजी कंडिशनचा वापर करून घेतला. आणि ऑलमोस्ट आपण जर
डिस्टन्स जर पाहिलं तर हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ऑलमोस्ट 1,92,870 किलोमीटरपर्यंत ही आपल्याला एक पॅराबोलिक आपण म्हणूया की ऑलमोस्ट लॉंगेस्ट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये आपल्याला दिसतोय. आणि ज्यावेळेस हा मार्स ऑर्बिटल पेरिजीच्या कंडिशन्समध्ये आला त्यावेळेस आपण त्या ठिकाणी बुस्टरचा वापर करून त्याला मार्स इंजेक्शन, ज्याला आपण ट्रान्स मार्स इंजेक्शन या ठिकाणी आपण इंजेक्ट केलं आणि जी काही MTT आहे मार्स ट्रान्सफर ट्रॅजेक्टरीमध्ये आपण त्याला इंडेक्ट केलं आणि हा जी काही क्रुइज फाईल किंवा जी काही फेज होती ही ऑलमोस्ट आपल्याला 300 दिवस लॉन्च केल्यापासून दिसते. म्हणजे संपूर्ण हा 5 नोव्हेंबर 2013 ते 24 सप्टेंबर 2014 हा 14चा पिरियड हा कधी येतो तर हा या ठिकाणी 24 सप्टेंबरचा आपल्याला पिरियड दिसून येतो की या तारखेला आपण मार्सच्या ऑर्बिटमध्ये आपल्याला इंजेक्शन केलं. आणि ही जी काही पोझिशन्स आहे या पोझिशन्सला आपण जे काही नाव दिलं जातं, जसं पृथ्वीच्या संदर्भामध्ये या कंडिशनला आपण पेरिजी असं म्हटलं जातं. पेरिजी याचा मिनिंगच आहे की पृथ्वीपासून जवळचं अंतर. इन द सेम वे ज्यावेळेस मार्स ऑर्बिट हे आपलं मार्सच्या सर्वात जवळचं डिस्टन्स जे काही दिसतं त्या कंडिशनला जे काही नाव दिलं जातं तिला आपण नाव दिलं जातं. हे जवळची जर कंडिशन असेल तर तिला पेरिजी प्रमाणच त्याला पेरी ॲप्सिस असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस मार्स ऑर्बिटल हे पेरी ॲप्सिस कंडिशनला होतं जे आपल्याला अंतर दिसतं 422 किलोमीटर, त्यावेळेस हे मार्स ऑर्बिटला इन्सर्शन करण्यात आलं. आणि ही जी काही कंडिशन दिसती जसं आपण या कंडिशनला अपोजी असं म्हटलं जातं, इन द सेम वे या कंडिशनला जे काही नाव दिलं जातं तिला आपण अपोपसिस असंही नाव दिलं जातं. हा एक GK नॉलेजचा पार्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. तर या तिन्ही फेज आपण या ठिकाणी मेन्शन्स केलेला आहेत. आयदर या फेजला आपण जिओसेंट्रिक फेज असं म्हटलं जातं किंवा सनच्या फेजला आपण हेलिओसेंट्रिक फेज असं म्हणूया. आणि ज्यावेळेस मार्सच्या ऑर्बिटमध्ये इन्सर्ट केलं जातं त्यावेळेस आपल्याला मार्शियन फेज असं म्हणूया. एक माहिती असण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गरज आपल्याला या तिन्ही फेज मी यामार्फत दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला डायग्रामच्या सुरुवातमध्ये केलेला आहे. या तिन्ही फेजमध्ये जी काही अर्थ सेंटर फेज जे काही मनूवर केलं जातं, मोस्टली जे काही स्पेअर ऑफ अर्थ इन्फ्लुएन्स ज्याला काही म्हटलं जातं की अर्थच्या ग्रॅव्हिटेशनमधून बाहेर जाणं आणि मार्स ट्रान्स ट्रॅजेक्टरीमध्ये मूव्ह करणं हा सर्वात महत्त्वाचा उद्देश या तिन्ही फेजचा होता. आणि नंतर मार्सच्या जे काही स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ज्याला आपण ग्रॅव्हिटीमध्ये इन्सर्ट केलं जातं त्या फेजलाच आपण या ठिकाणी मार्स ऑर्बिटल इन्सर्शन असं म्हटलं जातं. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डेफिनेटली डिटेल ही टेक्नॉलॉजी विचारली जाणार नाही, परंतु ज्यावेळेस एखादं इंटरप्लॅनेटरी मिशन लॉन्च केलं जातं त्या संदर्भात या तीनही फेज आपल्याला प्रत्येक मिशन्समध्ये कॉमन दिसतील. तर पहिली जी काही फेज आपल्याला प्रत्येक इंटरप्लॅनेटरी मिशन्समध्ये कॉमन दिसते जिला आपण जिओसेंट्रिक फेज असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी जो काही स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे यामधून या मिशनला बाहेर काढणं ही फर्स्ट फेज येते. नंतर इंटरप्लॅनेटरी जर मिशन जर असेल तर सेकंड फेजमध्ये आपण ते जे काही मिशन ते जे काही ऑर्बिटरीज आहेत आपण त्याला काही कालावधीसाठी सनभोवती त्याला ऑर्बिट करण्याला प्रवृत्त केलं जातं. ही कंडिशन सर्वात महत्त्वाची. भारताचं कम्पॅरेटिव्हली या मिशनसाठी आपल्याला जो काही खर्च आला तो ऑलमोस्ट आपण जर पाहिला तर आपल्याला हा खर्च जो काही दिसतो तो जर पाहिला तर आपल्याला एक 450 करोडचा खर्च आला. म्हणजे आपण जर हॉलिवूडचा जर पिक्चर जर पाहिला ग्रॅव्हिटी, तर ह्या ग्रॅव्हिटी पिक्चरला देखील या बजेटमध्ये ऑलमोस्ट ग्रॅव्हिटी पिक्चर जो काही हॉलिवूडचा पिक्चर यावर जो काही आधारित आहे मार्सवरचं लँडिंग्स त्या ठिकाणी राहणं त्याचा खर्च देखील ऑलमोस्ट आपल्याला या मंगळयान बजेटपेक्षा सर्वात अधिक दिसतो. हे का कंडिशन झाली तर या ठिकाणी ही जी काही टँजेन्शियल मोशन आपल्याला दिसून येते की इकडे असणारा सनची कंडिशन्स, या ठिकाणी असणारी अर्थची कंडिशन, या ठिकाणी असणारी मार्सची कंडिशन, ही ऑलमोस्ट ही जी काही कंडिशन आपल्याला दिसते ऑलमोस्ट आफ्टर 780 डेज नंतर आपल्याला येताना दिसते. आणि ज्यावेळेस आपण हे लॉन्च केलं
त्यावेळेस लॉन्च करत असताना 5 नोव्हेंबर तारीख लॉन्च करण्याचा मेन उद्देश आपला हाच होता की ही ज्यावेळेस 24 सप्टेंबर 2014ची कंडिशन्स आपल्याला दिसून येईल त्यावेळेस 2014च्या कंडिशन्समध्ये आपली कंडिशन ही या पद्धतीने आपल्याला दिसून येते. ही जर कंडिशन जर पाहिली तर आपल्याला ही कंडिशन्स या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ही अर्थही आपल्याला या ठिकाणी दिसून येतो ज्यावेळेस ही मार्स ऑर्बिट इन्सर्शन कंडिशन येऊन जाते. त्यामुळे कुठल्याही इंटरप्लॅनेटरी मिशन्समध्ये जर इंधनाची जर बचत जर करायची जर असेल आणि भारताला हे शक्य का झालं हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करण्यामुळे आपल्याला ही तिन्ही गोष्टी सन या ठिकाणी अर्थ आणि या ठिकाणी मार्स आपल्याला एका टँजिशनल लाईनमध्ये दिसून येतात आणि मार्चच्या संदर्भात ही दर 780 दिवसानंतर आपल्याला ही कंडिशन दिसून येते. हा आपण पॉइंट या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट जो काही लॉन्चर्स आपण यूज केला त्या लॉन्चरला पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हटलं जातं. त्याचं जे काही व्हर्जन्स वापरलं जातं PSLVचे 3 व्हर्जन्स आहे. एक CA म्हटलं जातं त्याला आपण कोर अलोन असं म्हटलं जातं. दुसरं जे काही व्हर्जन्स आहे त्याला आपण जेनरिक व्हर्जन असं म्हटलं जातं आणि जे काही थर्ड व्हर्जन्स आहे त्या व्हर्जन्सला आपण एक्सेल व्हर्जन असं म्हटलं जातं. तर आपण या मंगळयान मिशनसाठी PSLV एक्सेल व्हर्जनचा वापर केला होता. आता हे व्हर्जन्स का वापरलं द बेसिक थिंग आपल्याला ही गोष्ट माहिती असणं गरजेची आहे की PSLVचं हे भारताचं एक ट्रस्टवर्दी आपण असं म्हणूया की हॉर्स ज्याला आपण एक रूपक योजलं जातं. सर्व लॉन्च व्हेकलमध्ये PSLV JSLV मध्ये PSLVला मोस्ट ट्रस्टवर्दी समजलं जातं. हा एक पहिला पॉईंट आपण घेऊया. आणि याची जी काही कॅपॅसिटी जी काही आहे PSLVची एक 1750 kgचा पेलोड हा एक सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिट कक्षेमध्ये घेऊन जाण्याची याची कॅपॅसिटी आहे. परंतु त्याच वेळेस ज्यावेळेस हा पेलोड आपण कमी वजनाचा केला जातो 1425 kgचा केला जातो डेफिनेटली याची जी काही कॅपॅसिटीज आहे ती सब G2O मध्ये ज्यालाच आपण सब जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट असं म्हटलं जातं ऑलमोस्ट 23,000 किलोमीटर हा त्याचा मॅक्झिमम ऑर्बिटचा पॉईंट असेल तर कमीत कमी जर पॉईंट जर पाहिला तर या ठिकाणी ऑलमोस्ट एक 700 to 900 किलोमीटर उंचीवर देखील ही लॉन्चर व्हेकल आपल्याला सक्सेसफुल रिझल्ट देतो. आपले जे काही IRS आहे इंडियन रिमोट सेन्सिंगचे उपग्रह आपल्याला या प्रणालीमध्ये आपल्याला दिसून येतात. मोस्टली आणखीन एक संदर्भ आपण GKच्या संदर्भात जर पाहिला जे काही आपलं चांद्रयान मिशन्स आपण 10 ऑक्टोबर 2008ला लॉन्च केलं त्या ठिकाणी PSLV C11 या लॉन्च व्हेकलचा वापर केला आणि जे काही टोटली फर्स्ट आपला डेडिकेटेड कम्युनिकेशन जो काही सॅटेलाइट होता GSAT-12 साठी देखील आपण हे PSLV C17चा वापर केला. आणि आता या रेंजमधला सर्वात हेवीएस्ट जो काही आपण म्हणूया की पेलोड्स आहे ज्याला रिसॅट असं म्हटलं जातं त्या रिसॅटसाठी देखील आपण PSLV लॉन्च केला. आणि भारतातील जो काही आपण रिजनल नॅव्हिगेशनल जे काही नंबर ऑफ सिरीजचे 7 सॅटेलाइट लॉन्च केले त्यातील हा पहिला जो काही सॅटेलाइट्स होता त्या ठिकाणी देखील PSLV C12चा वापर केला जातो. त्यामुळं या मिशनसाठी देखील ट्रस्टवर्दी PSLV CL-25 या सिरीजचा आपण वापर केला. या ठिकाणी ज्या काही 4 स्टेज ज्या काही आहेत या 4 स्टेजमध्ये सेकंड स्टेज जी काही फर्स्ट स्टेज आणि थर्ड स्टेज येते ही आपल्याला सॉलिड स्टेजमध्ये येते आणि सेकंड आणि फोर्थ स्टेज जी काही येते याला आपण लिक्विड स्टेज असं म्हटलं जातं आणि या लिक्विड स्टेजमध्ये आपण विकास इंजिनाचा वापर करत असतो. हा एक माहिती या अनुषंगाने येणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट येतो की या ठिकाणी आपण कुठली पेलोड्स वापरली होती. ऑलमोस्ट या ठिकाणी आपण 5 पेलोड्स वापरली होती. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे पेलोडचा लॉंग फॉर्म विचारला जाणार नाही परंतु या मिशनचं उद्दिष्ट जर समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला तो पेलोड माहीत असणं गरजेचं आहे. पहिला ज्याला आपण LMP असं म्हटलं जातं ज्याला आपण लॅमॅन अल्फा फोटोमीटर असं म्हटलं जातं याचा मेन उद्दिष्ट आपल्याला या मंगळाच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जो हायड्रोजनचा जड व्हर्जन ज्याला आपण ड्यूटेरियम असं म्हटलं जातं ड्यूटेरियम आणि हायड्रोजन या रेशो आपल्याला काउंट करणं गरजेचं होतं. ज्या रेशोच्या साह्यानं आपल्याला या मंगळावरून वॉटरचा जो काही लॉस झाला
तो कधी झाला, केव्हा झाला याची माहिती मिळणं या ठिकाणी अभ्यासात गरजेची गोष्ट होती. दुसरी गोष्ट, जर आपल्याला जर प्रश्न विचारला की मंगळयानचा उद्देश या मंगळाच्या ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये मिथेन गॅसचा शोध घेणं होता, तर डेफिनेटली, कारण हे जे काही आपल्याला पेलोड दिसतं त्याचा मेन उद्देशच हा होता की या मंगळाच्या वातावरणामध्ये मिथेन त्याचबरोबरीनं आपल्याला काही प्रमाणामध्ये पाण्याचे अंश भेटत आहेत का, जेणेकरून आपल्याला काही किंवा कुठल्या कालावधीच्या काळामध्ये आपल्याला इथे लाईफ फॉर्म अस्तित्वात होता याची आपल्याला माहिती मिळू शकेल. तिसरा जो काही पेलोड्स आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, थर्ड आणि फोर्थ पेलोड्स, ज्याला आपण सरफेस इमेजिंग असं म्हटलं जातं, एक गोष्ट खूप क्लिअर्स आहे. आजही या मंगळाभोवती आपलं जे काही यमो जे काही आहे, मागं जसं मी तुम्हाला सांगितलं, एक पेरी ॲपेटिसिस कंडिशन्समध्ये आणि अपो ॲपेटिसिस कंडिशनमध्ये आजही ते रोटेट करतं. आणि त्यावर जो काही असणारा MCC जे काही आहे, ज्याला आपण मार्स कलर कॅमेरा असं म्हटलं जातं, यानं ऑलमोस्ट आपल्याला या फोबस हा जो काही मंगळाचा आपल्याला चंद्र जो काही दिसतो 6000 किलोमीटर उंचीवर, त्याचे आपल्याला ही इमेज पाठवलेल्या आहेत. या इमेज नियरेस्ट जे काही डिस्टन्स जे काही दिसतं आपल्याला एक 7000 किलोमीटर या मार्स ऑर्बिटनी घेतलेलं आहे. अगदी आपल्याला क्लिअरली या ठिकाणी असणारं हे स्टिकनी क्रेटरही आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपल्याला रोशनी क्रेटर देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर या ठिकाणी जो काही थर्मल IR स्पेक्ट्रोमीटर जो काही आहे, त्या IR स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्यानं आपल्याला मिनरॉलॉजीचा अभ्यास करणं मार्सच्या शक्य होणार आहे. आणि जे काही लास्ट जो काही पेलोड्स आपण या ठिकाणी पाहिला जातो त्याला आपण मेनका असं म्हटलं जातं. आणि मेन उद्दिष्ट या ठिकाणी त्या पार्टिकल्समध्ये न्यूट्रल पार्टिकल्स त्या कंपोजिशन्समध्ये मंगळाच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे किंवा नाही हे चेक करणं या ठिकाणी उद्दिष्ट होतं. त्यामुळं केवळ परीक्षेच्या दृष्टीनं आपण अभ्यास न करता मंगळाचं जर उद्दिष्ट जर आपल्याला विचारलं तर डेफिनेटली हे उद्दिष्ट आपल्याला कळालं पाहिजे की मिथेन गॅस फाईंड करणं हे एक उद्दिष्ट होतं. या ठिकाणी ड्यूटेरियम्स त्याचबरोबर हायड्रोजन यांचा रेशो देखील फाईंड करणं याचं उद्देश होतं. त्याचबरोबर जर आपला प्रश्न जर विचारला या वातावरणामध्ये न्यूट्रल कंपोजिशन हे फाईंड करणं याचा उद्देश होता का, तर येस, मंगळयानचा आपल्याला हे तिन्ही उद्देश दिसून येतात की अपार्ट फ्रॉम द इमॅजिंग, अपार्ट फ्रॉम द कॅमेरा किंवा फोटोग्राफी किंवा इमॅजिन करण्यापेक्षा आपल्याला हे 3 उद्दिष्ट माहीत असणं गरजेचे आहे. नेक्स्ट पॉईंट येतो की या मंगळयानचं वैशिष्ट्य काय, की हा मंगळयान बाकीच्यांपेक्षा वेगळा कसा. तर वन थिंग इज मोस्ट इम्पॉर्टन्स, आपण हा यावर आधारित बॉलिवूडचा हा पिक्चरही सर्वांनी आपण पाहिला असेल. तर मंगळयान हा भारताचा किंवा आपण म्हणूया की जगामधील हे फोर्थ नेशन्स आहे. तर पहिलं जे काही सक्सेसफुल नेशन आपल्याला दिसतं, रशिया दिसतो, USA दिसतं आणि युरोपियन स्पेस एजन्सीची एजन्सी दिसते, आणि आपला फोर्थ नेशन जो काही इंडिया दिसतो की फर्स्ट मीडियन फ्लाईटमध्ये आपण सक्सेसफुली चंद्राच्या कक्षेमध्ये आपला ऑर्बिटर हा लॉन्च करणं आणि त्याची रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला यश मिळालेलं आहे. हे एक रेकॉर्ड्स आपण असं म्हणूया की हा फर्स्ट आसियन कंट्री म्हणून आपण याचा उल्लेख करूया या भारताच्या सक्सेसफुल मिशनचा. त्याचबरोबर संपूर्ण राष्ट्रांमध्ये हे फोर्थ स्पेस एजन्सी जी काही इस्रोनी ही अचिव्हमेंट केलेली आहे. मंगळयानला या अचिव्हमेंटबद्दल या रेकॉर्ड्सबद्दल काही अवॉर्ड्स मिळाले आहेत का. जरी हा पिक्टोरिकल किंवा ड्रामॅटिकली आपण म्हणूया की पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी जे आपण मेन्शन्स केलं की 24 सप्टेंबर 2014ला आपण मार्स ऑर्बिटल इंजेक्शन करण्यासाठी सक्सेसफुल ठरलो. त्याच वर्षी 2014ला या मंगळयान मिशनला एक इंदिरा गांधी पीस प्राईज देण्यात आलं, जे डिपार्टमेंट एक डिसआर्मामेंट आणि डेव्हलपमेंटचं आपल्याला पीस या ठिकाणी आपल्याला मिळालं. हे भारत सरकार थ्रू दिलं जातं. आणखीन एक अवॉर्ड जर म्हटला जातो, जो अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे की नेक्स्ट इयरला त्याला स्पेस पायोनियर अवॉर्ड असं म्हटलं जातं. हा स्पेस पायोनियर अवॉर्ड नासातील
जी काही सायन्स आणि इंजिनिअरिंग कॅटेगरीमधील नॅशनल स्पेस सोसायटी आहे तिच्या मार्फत आपल्याला दिला जातो. डेफिनेटली कुठलीही गोष्ट यश मिळाल्यानंतर ज्यावेळेस तिला अवॉर्ड दिले जातात किंवा ज्यावेळेस तिला कुठेतरी बक्षीस मिळतं त्यावेळेस त्या यशाचं महत्त्व वाढत जातं. हे नॅशनल त्याचबरोबर इंटरनॅशनल अवॉर्ड आपल्याला मंगळयान या मिशननी भारतासाठी पर्यायानं भारतीयांसाठी काय अचिव्हमेंट केली याची आपल्याला जाणीव होते. हे भारतातील फर्स्ट आशियन कंट्रीज आहे आणि फोर्थ स्पेस एजन्सी आहे की पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपण मंगळाच्या कक्षेमध्ये आपला ऑर्बिटर सक्सेसफुली इन्सर्ट आपण करू शकलो. याही पलीकडे आपल्याला काही इतर राष्ट्र आहेत का ज्यांनी मंगळावर ही गोष्ट अचिव्हमेंट केली. एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया की जी काही रॉसकॉस्मॉस ज्याला रशियाची स्पेस एजन्सी असं म्हटलं जातं, तर रशियाच्या स्पेस एजन्सीनं 1971 मध्येच या मंगळावर अगदी सक्सेसफुली आपल्याला लोहोर लँड केलेला दिसून येतो. त्यानंतर 1976 पासून युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाची नासाच्या एजन्सीने नंबर ऑफ आपल्याला मिशन्स दिसतात ज्यामध्ये नावही दिसतंय, मरीन दिसतंय, व्हायकिंग दिसतंय, पाथफाइंडर दिसतंय, रोव्हर्स जे काही दिसतात त्याचं नाव स्पिरिट अँड अपॉर्च्युनिटीज आहे. त्यानंतर फिनिक्स मिशन्स आहे, क्युरिओसिटी मिशन्स आहे, माहो आहे आणि अगदी 2019 मधील आपल्याला इनसाइडर मिशन हे दिसतं. कम्पॅरेटिव्हली नासाची ही मिशन्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि या मिशन्समध्ये आपल्याला ऑर्बिटरही दिसतंय, त्याचबरोबर आपल्याला लँडरही दिसतोय आणि आपल्याला रोव्हर हे तीनही मिशन दिसतात. पण भारतातील यातील फक्त ऑर्बिटर या मिशन्सपर्यंत आपण सक्सेसफुली आलेलो आहोत. आपल्याला हे बाकीचे लँडर आणि रोव्हर सक्सेसफुली चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाणं अजूनही पल्ला लांब आहे किंवा आपण ते म्हणूया की भारतासाठी हे चॅलेंजिंग आहे. दुसरी गोष्ट जे काही थर्ड स्पेस एजन्सी आहे युरोपियन स्पेस एजन्सीनी मार्स एक्सप्रेस या मिशनच्या द्वारे देखील मंगळाचा अभ्यास सक्सेसफुली केलेला आहे. चायनाने 2011 मध्ये जी चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जी काही मिशन्स आहे त्या मिशनच्या द्वारे 2011 मध्ये हे जे काही युंगो हे मिशन लॉन्च केलं होतं मार्चच्या संदर्भातील, परंतु ते मिशन्स कुठेतरी अनसक्सेस झालं आणि 2020 मध्ये चायनानं चंद्रावरचं मिशन ज्यामध्ये ऑर्बिटर्स आहे, ज्यामध्ये लँडर्स आहे, ज्यामध्ये रोव्हर आहे, त्यालाच नाव दिलं जातं तियानवेन, हे सध्या सक्सेसफुली लॉन्च केलेलं आपल्याला दिसून येत आहे. परंतु या मंगळाच्या पृष्ठभागावर रोव्हर करणं हे अजूनही या ठिकाणी या मिशनचं ज्यावेळेस यश आपल्याला दिसेल त्यावेळेस डेफिनेटली दिसून येईल. आणि चायना जसं आपण भारतानं PSLV हे लॉन्चर वापरतं त्याच पद्धतीनं चायनाचा जो काही सर्वात भरोसेमंद लॉन्चर्स आहे त्याचं नाव देखील लॉंग मार्च 5 रॉकेट येतं. हा एक जीकेचा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. अजून एक महत्त्वाची गोष्ट या मंगळावर मिशन टाकण्यामध्ये जे काही सक्सेसफुल राष्ट्र आहे त्यात अरब राष्ट्रांमधील हे फर्स्ट राष्ट्र ज्याला युनायटेड अरब अमिराती असं म्हटलं जातं त्यांचं हे मार्सवरील होप मिशन्स आहेत. परंतु जी जपानची जाक्सा ज्याला आपण जपान स्पेस एजन्सी असं म्हटलं जातं या जाक्सा मिशनद्वारे मित्सुबिशीमधून हे मिशन्स येणाऱ्या काळामध्ये होप मिशन्स UAE राष्ट्र लॉन्च करणार आहे. जे लॉन्च झालं तर डेफिनेटली आपल्याला अरब कंट्रीजमधील UAE हे राष्ट्र देखील मार्सवर ऑर्बिट करणारं, लँडिंग करणारं किंवा भविष्यामध्ये मे बी ऑर्बिट सक्सेसफुल करणारं राष्ट्र म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही कॉन्ट्रीब्युशन्स आहे हा एक 2000 रुपीची जर नोट जर घेतली तर आपल्याला या मॉम मिशनचं जे काही सक्सेसफुल दिसतंय तिचं कॉन्ट्रीब्युशन्स आपल्याला या 2000च्या रुपीच्या नोटमध्ये दिसतंय. हे जे काही दिसतंय ते आपल्याला मार्स ऑर्बिटर मिशन दिसून येतं ज्याचं दुसरं नाव आपण मंगळयान देखील म्हटलं जातं. हा एक जीकेचा पॉईंट मी या ठिकाणी नमूद करण्याचा प्रयत्न केला. काही क्वेश्चन्स आपण दिलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी हा पहिला प्रश्न असा दिलेला आहे की भारतानं मॉमसाठी मंगळयानसाठी PSLVचा वापर का केला.
या ठिकाणी GSLVचा वापर का केला नाही. 4 आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन जर पाहिला, PSLV कॅन कॅरी द मोर वेट दॅन GSLV. एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया, जी तुम्हाला मी PSLVची आणि GSLVची जर कॅपॅसिटी जर दिली, तर GSLV जो काही प्लेन जो आहे किंवा आपण त्याला 1 जर नमूद केलं तर GSLV ऑलमोस्ट 2000 kg किंवा 2 टन हा आपल्या जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये सक्सेसफुली लॉन्च करताना दिसतो. GSLV मार्क 2 किंवा मार्क 3 जर पाहिला तर कॅपॅसिटी त्याची 4000 kg किंवा आपण 4 टन कॅपॅसिटी ही ऑलमोस्ट जिओ सिंक्रोनस ट्रान्स ऑर्बिटमध्ये सक्सेसफुल नेण्याची आहे. हे डेफिनेटली ट्रूज आहे. पण कम्पॅरेटिव्ह PSLVची जर कॅपॅसिटी जर पाहिली, हा 1750 kgचा पे लोड जो काही आहे ऑलमोस्ट आपल्याला सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिटमध्ये घेऊन जाताना दिसतो. या सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिटची जर आपण पृथ्वीच्या सतहपासून जर उंची जर पाहिली तर ती येते 600 किलोमीटर उंचीवर. हा एक पहिली गोष्ट. आणि GTOची जर आपण जर कक्षा जर पाहिली, इट इज मोर दॅन आपल्याला 36,000 किलोमीटर उंचीवर दिसून येते. दुसरी जर PSLVची जर कॅपॅसिटी जर पाहिली तर 1425 kg हा घेऊन जाऊ शकतो ऑलमोस्ट सब GTO कक्षेमध्ये. सब GTO कक्षेमध्ये म्हणजे मॅक्झिमम या ठिकाणी अपोजी कंडिशन येते, ही येते 23,000 किलोमीटर उंचीवर. म्हणजे सर्वांचा जर विचार जर केला तर डेफिनेटली हे स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी चुकीचं दिसतंय. म्हणजे GSLVची पेलोड कॅपॅसिटी ही PSLV पेक्षा अधिक आहे. दुसरी गोष्ट का चूज केलं असावं तर PSLV जे काही कॅपॅसिटी जी काही आहे 750 kgची आणि ऑलमोस्ट आपण जर मंगळयानची जर टोटल हाईट जर पाहिली किंवा टोटल पेलोड जर पाहिला तर ऑलमोस्ट हा आपल्याला 360 kgचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळं मॉमचं वेट हे PSLVच्या रेंजमध्येच होतं आणि महत्त्वाचं PSLV आपला सक्सेसफुल होता. त्यामुळे संपूर्ण पर्यायाचा जर विचार केला तर आपल्याला बी हे पर्याय डेफिनेटली बरोबर दिसून येतं. आणि मार्स आणि आपल्याला अर्थचे काही बेसिक क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचं कंपॅरिझन केल्यानंतर या दोन्ही ग्रहांचं तर कुठे आपल्याला लार्ज दिसतं. तर आपण मार्समध्ये पाहिलं की त्याचे नंबर ऑफ मून जे काही दिसत आहेत आपल्याला मार्सच्या कंडिशनमध्ये 2 दिसत आहेत. तीच गोष्ट जर आजच्या कंडिशनमध्ये मून जर पाहिला तर आपल्याला एकच दिसतोय. डेज जर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला 687 डेज दिसत आहेत आणि पृथ्वीवर आपण डेज जर पाहिले तर आपल्याला वर्षामधील डेज जर पाहिले तर 365 डेज दिसतं. म्हणजे या दोन्ही कंडिशन्समध्ये आपल्याला जर उत्तर जर पाहिलं तर आपल्याला हे 3 आणि 4 उत्तर आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मंगळयान हे मिशन्स जरी आपण 2013 मध्ये लॉन्च केलं असेल तरी देखील येणाऱ्या काळामध्ये हे भारताचं फर्स्ट इंटरप्लॅनेटरी मिशन एक सक्सेसफुल मिशन होतं. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला मंगळयानवर नेहमी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात किंवा मंगळयान हे मिशन क्वेश्चन विचारण्यासाठी डिझर्व आहेत. कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा परत प्रयत्न केला. होपफुली मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने समजला असेल. आपल्याला मार्स आणि पृथ्वी यांचं कंपॅरिझन करणं, या मॉम्स मिशनवर कुठली पेलोड्स होती त्यांचा अभ्यास करणं आणि त्याखाली दिलेली महत्त्वाची अचाइवमेंट आणि दुसऱ्या देशांची कुठली मिशन्स होती हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. For watching Target with Professor Peace Positive Way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.